नमस्कार मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, गणपती म्हणजे आपल्या सर्वांचं लाडकं दैवत आणि त्या गणपतीची विविध नावं आहेत. त्यांचा अर्थ उलगडण्याचा आता प्रयत्न करूया. आज मी तुम्हाला गणपतीच्या अशा एका नावाचा अर्थ सांगणार आहे, जे नावच खूप आकर्षक आहे. सुमुख. गणपतीला आपण सुमुख असं सुद्धा म्हणत असतो. म्हणजे बघा ना, यामध्ये दोन शब्द आहेत खरं तर. सु म्हणजे चांगलं आणि मुख म्हणजे वदन. तर गणपतीला आपण गजवदन तर म्हणतोच, पण सुमुख म्हटल्यानंतर त्याचं जे रूप, त्या बाप्पाचं जे रूप आपल्या डोळ्यासमोर येतं, त्यामध्ये गणपतीचे छोटेसे जे डोळे आहेत ना, ते आपल्याला एकाग्रता सुचवतात आणि मोठे जे कान आहेत ना, ते आपल्याला काय सांगतात, तर सर्व ज्ञान त्या कानाद्वारे ग्रहण केलं गेलेलं आहे, त्या ज्ञानाचं श्रवण झालेलं आहे. आणि म्हणून गणपती ही बुद्धीची देवता आहे, बुद्धीचं दैवत आहे. अतिशय आकर्षक असं गणपतीचं रूप आहे. मुख्य म्हणजे आपल्या लहान मुलांना सुद्धा आवडणारं हे बाप्पाचं रूप आहे. सुमुख या नावातच सगळं आलं. चेहरा, वदन अतिशय उत्तम, मोहक आहे ते रूप. आणि म्हणून तर आपण लहान मुलांना सांगताना पण म्हणतो ना, बाप्पाला मोरया कर. खरोखरच त्या सुमुखाला आपण वंदन करूया.